नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. दुपारचे 2 वाजता आहेत. बुलेटिन मध्ये स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. विमानामध्ये फडणवीसांची मला हतबलता दिसली असं परभणीतल्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले. फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. तर यावरती ठाकरेंना माझी हतबलता कुठे दिसली असं प्रत्युत्तर फडणवीसांनी ठाकरेंना दिलंय. जो पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो त्यांना वेळेमध्ये कापून टाका. तसंच देवेंद्र फडणवीसांचे पंख कापण्याचे प्रकार सुरू झालेले आहेत. काल माझ्यासोबत तिकडे काल परवा माझ्यासोबत विमानात बसले होते, पण हतबल होते. हतबल म्हणजे कळतच नव्हता मुख्यमंत्री असा काय झालं. ह्या आत्मविश्वास पूर्णपणे गमावलेला हा माणूस. कारण त्यांना कळते की आपले पंख कापतायत आणि कापणारे आपलेच बॉस आहेत. आपण करायचं काय? न्याय तरी कोणाकडे मागायचा? कोणतं दार ठोकायचं? कारण ते दार उघडलं तर पंख कापणार, हे दार उघडलं तरी पंख कापणार. म्हणजे काय वाचलंय ते वाचून जेवढे दिवस आहेत तेवढे ढकललेले बरे. या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस आहेत. कारण कदाचित उद्या, कारण प्रत्येक गोष्टीला शेवट असतो. यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण. एका कोपऱ्यात बसलेले, मी एका कोपऱ्यात बसलेलो. माझी सवय आहे, मी विमानात बसलो की माझ्या मोबाईलवर मी काही ना काही डाउनलोड केलेलं असतं. एखादा सिनेमा असतो, एखादा OTT असतं, OTTवरचे वेब सिरीज असते, मी ती पाहतो. त्यामुळे सुरू झाल्यापासून उत्तरपर्यंत मी ती पाहत होतो. त्यामुळे माझी हतबलता नेमकी त्यांना कुठे दिसली. दुसरं, मी मनुष्य असल्यामुळे मला पंखच नाही आहेत, ते माझे पंख कोण छाटणार आहे. पण माझ्यासोबत महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांचा आशीर्वाद आहे, माझ्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे काही काळजी करू नका. उद्योजींच्या सदिच्छा या मी स्वीकारतो. 19ला असत्या तर चित्र वेगळं राहिलं असतं, पण त्यावेळेस ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्या सदिच्छा आज मी स्वीकारतो. तर यावरती देवेंद्र फडणवीस आणखी हे म्हणालेत की ठाकरे आणि मी जर शेजारी बसलो असतो तर गप्पा मारल्या असत्या. विमान प्रवासामध्ये योगायोगानं एकत्र आलो. ठाकरेंसोबतच्या विमान प्रवासावरती देवेंद्र फडणवीसांची ही देखील प्रतिक्रिया. सर्व्हिस फ्लाईटमध्ये ज्यात कोणी बसू शकतं अशा फ्लाईटमध्ये योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या त्या चर्चा म्हणजे मला तर असं वाटतं की, माफ करा पण कधी कधी वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत का वेड्यांच्या बाजारात आहोत असा प्रश्न पडावा अशा पद्धतीच्या चर्चेत. पण काही हरकत नाही. आपलं मला असं वाटतं नाही, ते एका बाजूला बसले होते, मी एका बाजूला बसलो. पण समजा आम्ही आजूबाजूला असतो तर गप्पा मारले असतात, त्याला काय अडचण आहे. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून आज वाढवण बंदराच्या कामाचा आढावा घेतला गेलाय. वाढवण बंदरासोबतच पालघरमधील पायाभूत सुविधांच्या उभारणीची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी ही दृश्य. आज फडणवीसांकडून वाढवण बंदराच्या कामाचा आढावा घेतला गेला. जे बुलेट ट्रेन त्या स्टेशनची पाहणी केली. त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि डिसेंबर 27 पर्यंत ते सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. त्यामुळे त्या काळात मग आपल्याला बुलेट ट्रेन जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते. आणि त्या बुलेट ट्रेनमुळे विशेषतः त्याचे आपल्याला माहिती आहे 2 स्टॉप आहे, एक बोईसरला आहे आणि विरारला आहे. याच्यामुळे खूप मोठी एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करता एरिया त्याच्यामुळे ओपन अप होईल. आपण विचार करू शकतो की एक प्रकारे BKCचं एक्सटेन्शन होईल, कारण इथनं BKC पर्यंत अर्ध्या तासामध्ये पोहोचता येईल. त्यामुळे एक फार महत्वाचं काम ते होत आहे. आता आपण जिथे उभा आहोत ही साईट वाढवण बंदराची साईट आहे. आपल्याला कल्पना आहे की आज देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे JNPA बंदर आहे. जवळपास 70 लाख मेट्रिक टन इतकं त्या ठिकाणी कंटेनर आणि माल हँडलिंग करण्याचं त्या JNPT पोर्टची क्षमता आहे. पण हे जे बंदर आपण बांधतोय हे JNPTच्या 3 पट मोठं आहे. याच्यामध्ये JNPT पेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे. हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे. जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, देशामध्ये अशी साईट कुठेच नाही. 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेलं अशा प्रकारचे बंदर आहे. जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आत्ता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं. पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे. या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे. जवळपास 30 ते 40%
जे काही या ठिकाणी ॲक्विजिशन होतं ते देखील पूर्ण झालं आहे. आमचा प्रयत्न आहे की कुठेही फोर्सफुल ॲक्विजिशन होऊ नये या दृष्टीने ग्रामस्थ आणि मासेमारी करणारे आमचे जे बांधव आहेत यांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य पुनर्वसन करतच आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे. त्या दृष्टीनं अतिशय चांगला संवाद एस्टॅब्लिश झालेला आहे. या एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे या पालघर जिल्ह्यातल्या स्थानिकांना, डहाणूच्या तालुक्यातल्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सामील कसं करून घेता येईल याचा आपला प्रयत्न चालला आहे. विशेषतः मासेमारी करणाऱ्यांना एक मासेमारीचं बंदर देखील आपण तयार करून देतो आहोत, जेणेकरून त्यांचा व्यवसाय कमी व्हायच्या ऐवजी वाढला पाहिजे, तो व्यवसाय देखील मोठा झाला पाहिजे, त्यातनंही अगदी एक्सपोर्टपर्यंत आपण जाऊ शकलो पाहिजे अशा पद्धतीचं बंदर आपण तयार करतो. आणि एकूणच आपल्याला कल्पना आहे की या जिल्ह्यामध्ये हे वाळवंटचं बंदर आहे, त्यासोबत विरार अलिबाग कॉरिडॉर आहे, या ठिकाणी बोईसर आणि विरारची स्टेशन्स आहेत आणि एक नवीन एअरपोर्ट देखील आपण विरारच्या जवळ तयार करणार आहोत. या सगळ्या प्रकल्पांची पाहणी आज मी करतोय आणि या सगळ्या प्रकल्पांमुळे चौथी मुंबई जी आहे ती या भागामध्ये तयार होणार आहे. एक मोठी आर्थिक अशा प्रकारची गुंतवणूक येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण आर्थिक परिवर्तनामध्ये स्थानिकांना सामील करून घेण्याकरता मग इथलं ITI आहे त्याचं अपग्रेडेशन करून इथे मोठ्या फिशरी इन्स्टिट्यूट तयार करून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून स्थानिकांना या परिवर्तनाचा फायदा कसा मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे. आणि मला समाधान आहे की इतक्या वर्षापासून अडलेले सगळे प्रकल्प आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मार्गी लावलेले आहेत आणि पुढचे 30 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था या एका वाढवण बंदरामुळे वर्धित वेगानं विकसित होताना आपल्याला पाहायला मिळेल.